बघितलं तर तोच म्हणजे येशू देखील स्वतः म्हणतो की त्यांना लुटारूंची गुहा केलेली आहे. तरी देखील प्रभू येशूने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत त्याचं मर्म जाणून घेतलं. आणि त्याचं मर्म हे होतं की हे देवाचं घर आहे. प्रेज द लॉर्ड. देव स्वतःहून कधी देखील पाप, अशुद्धता, दुर्बळता या मंदिरात घालणार नाही. हे सर्व मनुष्य आणि मनुष्याला म्हणजे दुष्ट मनुष्यानं चालवणारा सैतान आहे, जो अशा प्रकारची कृती सर्वत्र पसरतो. त्यामुळे पवित्र स्थळ देखील डागाळलं जातं. पवित्र स्थळ देखील आम्हाला दिसून येत आहे की अशुद्ध गोष्टीने भरून जातं. आणि त्यामुळे या देवाचा दोष नाही, तर असणारे लोक, मंडळी, भक्त यांचा दोष आहे. परंतु याचा अर्थ नाही की देव मंदिर सोडून देतो. तरी देखील देव त्या मंदिर व मंदिरातल्या भक्तांवर प्रीती करतो. आज जो विशेष संदेश आहे ज्याचं टायटल आहे अत्याग्रही विधवा, लूका शुभवर्तमान 18 अध्याय मधला हा टायटल आहे. आणि त्याकडे आज आपण विचार करणार आहोत. ह्याच्यामध्ये 2 कॅरेक्टर आपल्याला दिसतात आणि त्यावरच आपण आज आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. एका बाजूला आपल्याला विधवा दिसते, एक स्त्री दिसते, तर दुसऱ्या बाजूला एक न्यायाधीश दिसतो. आणि या 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे की एका बाजूला स्त्री आहे जिच्यावर अत्याचार झालेले आहे, जी अन्यायानं सामोरं जात आहे, जी पीडित आहे. तर दुसऱ्या बाजूला न्याय करणारा न्यायाधीश आहे. आणि त्या दोघांमधलं जे काही संभाषण आहे किंवा जे काही तिथे घडलेलं घटना आहे त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगत असताना काहीतरी शिकवू इच्छितो. आणि ते पहिल्याच वचनामध्ये लिहिलेलं आहे की त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी, खचू नये. बोला सगळेजण, त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये. या दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे की भारत देशामध्ये स्त्रियांच्या अन्यायाच्या बद्दल सर्वत्र आवाज उचलला जात आहे. ते कलकत्त्यापासून तर बदलापूर म्हणजे मुंबईपर्यंत आपल्याला जर बघितलं तर रस्त्यावर लोक आलेले आहेत आणि न्यायाची मागणी करत आहे. कारण एकच आहे की जे स्त्रीवर किंवा ह्या महिलेवर जे काही अत्याचार झालेला आहे त्याच्या खऱ्या अर्थाने त्या स्त्रीला व त्या कुटुंबियाला, दुसऱ्या भाषेमध्ये जर आपण म्हटलं तर या स्त्रियांना न्याय मिळावा आणि त्या न्यायासाठी झगडावं लागत आहे. आणि आपण हे देखील ऐकलेलं आहे आणि हे स्टेटमेंट अनेक लोकांच्याकडून ऐकलं की रस्त्यावर आल्याशिवाय, मोर्चे, धरणे हे दिल्याशिवाय पोलीस ते कंप्लेंट स्वीकारच करत नाही किंवा FRI घेतच नाही. आणि कोर्टने विचारलं की एवढं जर करायची वेळ आली तर कसं आम्ही स्त्रीला न्याय देऊ शकतो, आम्ही स्त्रीला कसा न्याय देऊ शकतो. आमची इच्छा आहे, कोर्ट म्हणतो आमची इच्छा आहे की त्यांचा न्याय व्हावा. तिच्यावर जे अत्याचार झालेले आहे किंवा स्त्रियांवर जे मोठ्या प्रमाणात अत्याचार होते त्या अत्याचाराचा त्यांना न्याय मिळावा. परंतु एक संस्था आहे जे त्या किंवा जगामधली जी परिस्थिती आहे ती याला गांभीर्याने घेत नाही. आणि त्याचा परिणाम हा होतो की स्त्रिया किंवा अशा प्रकारचे पीडित समाज किंवा घटक हा न्यायापासून दूर जातो. आणि न्यायापासून दूर गेल्यामुळे तो दुखावला जातो किंवा त्याचं न्याय व्यवस्थेवरून विश्वास उडून जातो. आज देखील अनेक लोक जण म्हणतात की अरे बाबा कोर्टमध्ये गेलो तर माहित नाही केव्हा आम्हाला न्याय मिळेल. आपण हे देखील ऐकलं की मागील दिवसामध्ये एक उत्तर प्रदेशमध्ये जे मोठं प्रकरण घडलेलं आहे, अनेक मुलींवर अत्याचार आणि अन्याय झालेला आहे, त्याचा निकाल लागता लागता 32 वर्ष लागले. 32 वर्षानंतर निकाल आला तर जे लोक होते की जे अपराधी होते ते काही मरून गेले किंवा ज्याला जे काही दंड दिलं तर ते काही जेलमध्ये होते त्यांची शिक्षाही पूर्ण होऊन गेली. म्हणजे जेव्हा रिझल्ट आला तोपर्यंत त्यांनी शिक्षा भोगून त्यांना बाहेरही सोडून दिलं. हे भारताची परिस्थिती, हे काही जाणून बुचून केलं जात आहे असं नाही. कारण की कोर्टच्या जवळ लाखो अशा प्रकारचे प्रकरण पेंडिंग आहे
आणि परिणाम हा होतोय की कोर्टमध्ये कुठे कुठे आम्ही बघायचं, प्रत्येक गोष्ट जर कोर्टमध्ये जायला लागली, प्रत्येक गोष्टीबरोबर जर न्याय मागायला लोक कोर्टात जाऊ लागले, आणि जी समाज व्यवस्था आहे किंवा जे आपण म्हणतो की जे राज्य व्यवस्था ते व्यवस्थित कामच करत नाही, तर सगळं काही जर कोर्ट डिसिजन घेतलं, तर मग ज्या संस्थेला तुम्ही निवडून दिलेलं आहे, ज्या निश्चितच राज्यकर्त्यांना तुम्ही निवडून दिलेलं, ते काय करतात? आणि त्याचं कारण एकच आहे की राज्यकर्ते जेव्हा समाजाला न्याय देत नाही, मग समाज जाणार तरी कुठे? समाजाला कोर्टामध्ये जावं लागतं, आणि कोर्ट न्याय करण्यासाठी निश्चितच उशीर लावत आहे. आणि त्याचं कारण हे आहे की अनेक प्रकरण पेंडिंग आहेत, आणि त्यामुळे हा ज्वलंत विषय घेऊनच आज आपण प्रार्थनेकडे जाणार आहोत. या प्रार्थना विषयामध्ये शिकणार आहोत, आणि त्यानंतर आपण प्रार्थनेसाठी जाणार आहोत. आणि त्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः पहिलं स्टेटमेंट हे देत आहे, आणि तो म्हणतो त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचून जाऊ नये. त्यांनी म्हणजे कोणी? जे अन्याय सहन करणारे, आणि अन्याय सहन करणाऱ्या व्यक्तीचं नाव इथे आहे. पुढे येशू ख्रिस्त म्हणतो की ती एक विधवा होती. कोण होती बोला? ती एक विधवा होती. विधवा म्हणजे स्त्री की पुरुष? विधवा आहे म्हणजेच निश्चितच ती स्त्री आहे, आणि तिच्याबद्दल इतर काही माहिती दिली नाही, परंतु एक गोष्ट निश्चित आहे की ती स्त्री आहे, आणि स्त्रीमध्ये पण तिचं स्टेटस जर बघितले तर त्याच्याबद्दल सांगितलं ती विधवा आहे. आणि अशा अवस्थेमध्ये तिला न्यायाची तातडीची गरज आहे, आणि ती तातडीची गरज पूर्ण करण्याकरता न्यायाधीश तयार नाही. जसं आपले आजकाल कोर्ट तयार होत नाही, तशी त्यांची पण काही डिफिकल्टीज प्रॉब्लेम असतील, परंतु लवकर ह्या सगळ्या गोष्टी सामोरेच येत नाही, आणि त्यामुळे ही स्त्री बद्दल येशू त्या केसला हँडल करतात, केस निकाल देतात. तर अशा प्रकारचं काहीतरी रिझल्ट लागावं, अशा प्रकारची अपेक्षा त्या काळामध्ये या विधवेने केलेली आहे. आणि विधवेच्या बद्दल असं लिहिलेलं आहे की ती जज कडे जायची, विनंती करते, पण जग तिला मान्यता देना, तिचं ऐकेना. आजची परिस्थिती वेगळी आहे, परंतु त्या काळामध्ये आता घडलं काय होतं? सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की यहुदी, त्या काळातल्या ज्या यहुदी स्त्रिया होत्या, त्यांना सार्वजनिक स्थळावर सर्व पुरुषांच्या समोर जाताच येत नसे. त्या काळातला समय असा होता की त्या समयामध्ये सार्वजनिक स्थळावर कोणतरी स्त्री घेते आणि न्याय मागते हे शक्यच नव्हतं, कारण की तिचं कोणी ऐकून घेत नव्हतं. कारण तोच होता जो आज देखील आहे की स्त्रियांच्या बद्दल त्या समय देखील समाजामध्ये ही अट होती की नाही, स्त्रिया ज्या आहे ते कमी दर्जाच्या आहे, त्यांचं ऐकण्यात येणार नाही. दुसरी गोष्ट त्यांच्यासाठी दुसरी अट ही होती की जर तुम्हाला न्याय मागायचा आहे तर त्या स्त्रीच्या पुरुषाने किंवा पतीने जावं आणि न्याय मागावं. आता तिच्याकडे तर नवराच नव्हता, तर ती काय करणार? कदाचित तिच्या घरात इतर कोणी पुरुषही नसत, त्यामुळे आता तिला स्वतःच झगडणं हे गरजेचं होतं. आणि त्यामुळे तो जज म्हणत होता की जा तुझ्या पतीला घेऊन ये. ती म्हणा पतीच नाही, मी तो विधवा आहे. तुझ्या मुलांना घेऊन ये. म्हणतो की मला मुलंच नाही, मी काय करणार? तो म्हणत असा, अहो तू स्त्री आहे, स्त्री उंबरड्याच्या बाहेर नको, तू इथे येते, आम्ही तुझं ऐकून घेणार नाही. आणि अशा प्रकारे तिसरी आणि महत्वाची गोष्ट होती की त्या काळामध्ये अशा प्रकारची केस चालवण्यासाठी, अशा प्रकारची दाद मागण्यासाठी पैसे पण चारावं लागत असत. हे त्या काळातली सांगते परंपरा. पैसे, आता मी हे नाही म्हणत की भारतामध्ये तसं करत होता, परंतु त्या काळातली ती होती व्यवस्था की काहीतरी दिल्या, चिरमिरी ज्याला म्हणतो आपण आजकालच्या भाषेमध्ये, दिल्याशिवाय ती कोर्ट किंवा त्या न्यायाधीशाच्या समोर ती केस स्टँडच होत नव्हती. आणि ती बिचारी इथे स्पष्ट लिहिलेलं आहे की ती गरीब होती, तिच्याकडे पैसे पण नव्हते, तिच्याकडे मुलंही नव्हते, तिच्याकडे पती पण नव्हता, आणि सगळ्या बाजूने ती
अशा अडचणीत सापडली होती की हा केस स्टँड होईल आणि तिचा काहीतरी तिला न्याय मिळेल याची सर्वस्वी अपेक्षा यस प्रियांनो, आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आज आपण अतिशय तातडीच्या गरजेमध्ये, कदाचित आपण एकटे आहोत, कदाचित आपल्या जीवनामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की आपल्याला आई नाही, बाप नाही, म्हणजे आपण अनाथ आहोत. कदाचित तुमची माझी परिस्थिती असं असेल की आपला पती किंवा पत्नी तुम्ही गमावलेली आहे आणि तुमची गरिबी इतकी झालेली आहे की आता तुम्हाला उत्तर सापडत नाही. समाजातले कोणताही घटक, समाजातली कोणती परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये आता बदल घडू शकत नाही. अशा समय तुम्हाला न्याय हवा आहे, कारण की जर उशीर झाला तर कदाचित त्यांचं जीवन देखील संपू शकतं. आणि अशा अवस्थेमध्ये ती काय करणार, ती काय करणार आणि आम्ही देखील काय करणार. आणि याच्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त पहिल्याच विषयामध्ये की त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी, खचू नये. त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी, खचू नये, असा येशू ख्रिस्त शिक्षण देतो. मग या विधवेने केलं तरी काय? आणि विधवेने हे केलं की ती निश्चितच वारंवार जाऊन, तिसऱ्या वचन की मला द्या माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा. ती थांबली नाही, तिने वाट बघितली की माझा नंबर आहे की नाहीये, मला कोर्टमध्ये. ती जायची, डायरेक्ट घुसायची आत आणि डायरेक्ट न्याय करा. अशा प्रकारे ती जजला रंजित आणत, त्याला पिडून टाकलं तिने. आज लोक म्हणतात अरे यार तिला बाहेर काढा, तिचा नंबर नाही, काय नाही, तिचा केस नाही, तिचा कुठे आणतात. पण ती बळबळ घुसायची आणि ती म्हणायची नाही मला न्याय द्या, मला न्याय द्या, मला पाहिजेलच न्याय, माझ्या अतिशय परिस्थिती विकट आहे, माझी परिस्थिती खूप. अरे अशा प्रकारे कदाचित ती रोजच जाऊन त्याला जज किंवा न्यायाधीश याला म्हणत होती की तिच्या न्यायाचा उत्तर लगेच किंवा त्वरित मला देण्यात यावं. आणि अशा प्रकारे न्यायाधीश देखील वैतागलेला, न्यायाधीश देखील टेन्शन मध्ये आला. अरे ही बाई रोज सकाळी उभे राहते आणि ही रोज येते, जेव्हा पण इथे हिअरिंग असते ती येते आणि सारखं ओरडते. आणि आता वचनामध्ये येशू ख्रिस्त असं शिकवतो की तरी न्यायाधीश म्हणे की मी देवाला भीत नाही आणि माणसाला जो मानत नाही. आपल्याला माहिती आहे न्यायाधीश उच्च शिक्षित असतात, मग मोठ्या पदावर असतात. आपल्याही भारतामध्ये माहिती आहे की जर सुप्रीम कोर्टचा न्यायाधीश जर एखादा स्टेटमेंट देतो तर तो लॉज बनून जातो. कोणती पण राजकीय पार्टी किंवा कोणती सत्ता त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही, कारण की सुप्रीम कोर्टचं डिसिजन असं म्हटलं जातं. त्यामुळे एक वेगळा उंची, एक वेगळा दर्जा त्यांना प्राप्त होतो. आणि अशाच प्रकारे या न्यायाधीशाच्या शब्दाला एक नुसतं शब्द नाही आहे, तर ते एक डिसिजन आहे आणि ते डिसिजन मान्य करावंच लागतं. आणि त्यामुळे या न्यायाधीशाला एक वेगळ्या प्रकारचं पद, अभिमान किंवा आपण म्हणतो की त्यांना गर्व असतो. त्यामुळे तो देवालाही मानत नाही. आणि इथे जसं लिहिलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्त त्याला शिकवतो की तो माणसालाही जो मानत नव्हता, कारण की त्याला माहिती आहे मी डिसिजन दिला म्हणजे तो पाळावाच लागणार. परंतु तो आता म्हणतो मनातल्या मनात की तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती सारखी येऊन मला रंजीस आणत. तो म्हणतो अरे बाबा ही बाब जरी खरी असली, ही नियमानुसार येत नाही जरी हिचा, परंतु ही सारखी येऊन त्रास देते, त्यामुळे तरी आता हिचा निकाल लावून टाकलेलाच बरा, निकाल देऊन दिलेलाच बरा, नाही तर ही माझ्या डोक्यात दुःखी ठरणार आहे. आणि त्यामुळे आजकाल आपल्याला दिसत आहे की भारतामध्ये देखील जे पीडित लोक आहे आता त्यांना कळालेलं आहे की असं नॉर्मल तरीकेने, नॉर्मल पद्धतीने जर तुम्ही मागणी करणार तर कोणतीच गव्हर्नमेंट पण ऐकत नाही, कोणी न्यायाधीश ऐकत. मग आता काय पद्धती ठरली? मोर्चे काढा, धरणे द्या, तोडफोड करा आणि अशा प्रकारचे दबाव, ह्याला म्हणतात दबाव, प्रेशर पॉलिसी. आणि त्याद्वारे काय केलं जातं? सत्ताधाऱ्यांवर किंवा न्यायाधीश किंवा न्याय संस्थेवर दबाव टाकला जातो यासाठी की रोखकर रिझल्ट मिळव. आणि हीच पद्धती आम्हाला इथे दिसत आहे. आणि यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आज त्या विधवेच्याकडे जेव्हा बघत आहे तेव्हा त्या विधवेच्या बद्दल जर आपण बघितलं आणि तिचं बॅकग्राऊंड बघितलं तर आपल्याला माहिती आहे की स्त्री जी असते ती लहान, म्हणजे
जेव्हा लहान असते किंवा एक महिला जी असते ती लहान असते तेव्हा ती कोणावर डिपेंडेंट राहते? मम्मी डॅडीवर, आई वडिलांवर डिपेंड राहते. जेव्हा विवाह होतो तेव्हा ती कोणावर डिपेंडेंट असते? पतीवर. आणि जेव्हा कदाचित पती गेला, आई वडील गेले, तर मग तिचा एकच आधार असतो म्हणजे तिचे असलेले मुलं किंवा पैसा जो पण असेल. परंतु तिच्याकडे तिला इथे जर आपण बघितलं तर पती नाही म्हणजे विधवा पण आहे आणि तिच्या काही संतती नाही, मुलं नाही, त्यामुळे ती स्वतःच येऊन लढत आहे. आणि अशा प्रकारचे दयनीय अवस्थेमध्ये तिला स्वतःच्या न्यायासाठी स्वतः झगडावं लागत होतं. आणि अशी एकटी पडलेली स्त्री, अशी कोणताही उपाय नसलेली स्त्री, अशी नडलेली स्त्री आज या जजच्या समोर किंवा न्यायाधीशच्या समोर उभी आहे आणि तिला अपेक्षा आहे की माझा न्याय करावा, माझी मागणी मान्य करावी. हो प्रियांनो, आज या जगामध्ये राहत असताना आपण कदाचित एकटे पडलेला आहोत. आपल्याकडे बघणारा कोणी नाही. आपण स्त्री म्हणून किंवा आपण एक व्यक्ती म्हणून आमच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जातं. कदाचित आमचे मुलं आहे, कदाचित आमचे कुटुंबीय आहे, परंतु तरी देखील ते आम्हाला कोणताही दाद देत नाही, पूर्णपणे आमच्याकडे दुर्लक्ष करतात. आमचा पती आहे किंवा नाही किंवा आणि तो देखील आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. मुलं नाहीये त्यामुळे आम्ही एकटे पडलेलो आहोत. आणि परिस्थिती अशी आहे की आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे नोकरी नाही, आम्हाला राहायला घर नाही, किंवा आमची परिस्थिती इतकी कठीण झाली आजार विकार आणि समस्यामुळे की आमच्याकडे आता काही देखील उपाय उरला नाही. आणि अशा समय प्रभू येशू ख्रिस्त शिकवण देत असताना म्हणतो की जर हा अन्याय न्यायाधीश त्याच्याकडे जर बघितलं तर तो रंजिस आल्यामुळे त्या स्त्रीचा जर न्याय करतो, हा अन्याय आहे, हा जगिक आहे. जो देवाला मानत नाही, तो माणसाला जो मानत नाही, तो अन्याय आहे, तरी देखील तो ऐकतो. वारंवार 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 त्या विनंत्यामुळे, तिच्या मागणीमुळे, तिच्या धरण्यामुळे. तर पुढे त्यांनी सांगितलंय तर देवाचे जे निवडलेले लोक, वचन 7 मध्ये देवाचे जे निवडलेले लोक आहे ते रात्रंदिवस त्याचा धावा करतात, त्यांचा तो न्याय करणार नाही काय? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देव कोणाचा न्याय करायला इकडे सगळ्यांचा न्याय बद्दल नाही लिहिलेला आहे. ते काय लिहिलेलं आहे? देवाचे जे निवडलेले लोक. बोला सर्वजण, देवाचे जे निवडलेले लोक, त्यांचा तो न्याय करणार, त्यांचा तो न्याय करणार. प्रेज द लॉर्ड. एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रार्थना करायसाठी जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा प्रार्थनेमध्ये जी ताकद आहे, ती ताकद जी आहे, ती मागणी जी आहे, ती देवापर्यंत पोहोचण्याकरता ही महत्वाची आणि गरजेची बाब आहे की तुम्ही आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवणारे विश्वासू भक्त असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही नुसतं एक परंपरा रूढीने मागत आहे किंवा तुम्ही विश्वासच ठेवत नाही तर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही. आणि यासाठी की तुम्ही जे मागतात देव मला देणार, आणि जोपर्यंत देणार नाही मी मागणार मागणार आणि मागतच राहणार. प्रेज द लॉर्ड. ह्याला म्हणतात अति आग्रहाची केली गेलेली प्रार्थना, पर्सिस्टंट प्रेयर ज्याला म्हणतो. ही प्रार्थना तुम्हाला आणि मला हे शिकवते की मी थांबणार नाही, कारण की मला न्याय, मला उत्तर देणारा देवाच्याकडे मला देण्यासाठी बहुत आहे. प्रेज द लॉर्ड. मी जगाकडे बघते, माझ्याकडे मला अपेक्षा नाही. मी पैशाच्याकडे बघते, ते येण्याची काही अपेक्षा नाही. मी माझ्या वयाकडे बघते, मला आरोग्य मिळणं कठीण आहे. मी माझ्या नातलगांच्याकडे बघते, तो मला सहाय्य करायला तयार नाही. परंतु मी जेव्हा देवाकडे बघते तेव्हा देवासाठी सर्व काही शक्य आहे. प्रेज द लॉर्ड. मग का उशीर लागत आहे? मी का उशीर लागत आहे? कदाचित देव या दिवसामध्ये आमच्या प्रार्थनेमध्ये काय बघत आहे? आग्रह बघत आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही झगडत आहोत, आम्ही लढत आहोत आणि देवाला म्हणत आहोत, देवा आता या जगामध्ये तुझ्याशिवाय मला कोणी नाही. मी विधवा आहे, मी अनाथ आहे. वचन आणि आम्हाला माहिती आहे विधवा आणि अनाथांचा तू कैवारी आहे. प्रेज द लॉर्ड.
कारण की आम्हाला जगातून न्याय मिळू शकत नाही, आम्हाला पैशाच्या द्वारे आमच्या जीवनात बदल घडू शकत नाही, आमचे लोक आमचं काहीच भलं करू शकत नाही. परंतु ही परिस्थिती अशी आहे की उत्तर माझा येशू, माझा देवच देणार. प्रेज द लॉर्ड. आणि अशा समयी येशू आणि त्याचं वचन आम्हाला सांगतं की जे निवडलेले लोक आहे ते ऐकतात. फॉर एक्झाम्पल, जर आपण इथून गेलो आणि अमेरिकेच्या कोर्टमध्ये न्याय मागायला गेलो, किंवा आपण इथे आहो आणि आपण म्हटलं की नाही मी डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये जातो, ते हा तुम्हाला काढून देतील. माहिती नाही, तुम्ही इंडियन आहे ना, इंडियामध्ये जाऊन न्याय मागा. सुप्रीम कोर्ट काय म्हणणार, तिकडे कुठे जातं, पहिले लोकल कोर्टमध्ये जा. एक प्रोसेस आहे, कुठे जाऊन काय न्याय मागायला लागला तर तसं नाही चालणार, तसं चालणार नाही. तुम्हाला एक सिस्टम जो आहे त्या हिशोबानेच न्याय मागावा लागणार. या स्त्रीला, विधवेला माहित होतं की न्यायाधीशाच्या हातामध्ये माझा न्याय करण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे मी ह्याच्याकडेच जाणार. प्रेज द लॉर्ड. या दिवसामध्ये प्रियांनो, तुम्हाला आणि मला, तुमचा आणि माझा पुरवठा करणारा कोण आहे हे कळणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोक लोकांच्या मागे लागतात, काही लोक आरोग्याच्या मागे किंवा हॉस्पिटलच्या मागे, काही मेडिसिनच्या मागे, काही लोक पैशाच्या मागे लागतात, काही लोक पॉलिटिकल पार्टीच्या मागे लागतात. त्यांना वाटतं की काहीतरी मला मिळेल. परंतु मला सांगू द्या, ते देतील परंतु ते अपुरे ठरतील, कारण की त्यांच्यामध्ये जे काही लिमिटेड मर्यादित क्षमता आहे. परंतु ज्या देवाकडे, ज्यांनी तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे, आणि ते जेव्हा धावा करतात आणि रात्रंदिवस धावा करतात, प्रेज द लॉर्ड, तेव्हा देव म्हणतो यस, मला ऐकावं लागेल, कारण की मी अन्यायी, मी न्यायी आहे. प्रेज द लॉर्ड. यस. कोणीही व्यक्ती मागता 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 मरून गेला आणि त्याला मिळालंच नाही असं होऊ शकत नाही. त्यामध्ये दोन गोष्टी आहे, एक तर तुम्ही निवडले नाही, किंवा नंबर 2 तुमचे मागण्यास अयोग्य आहे. दोन गोष्टींपैकी एक गोष्ट असेल त्यामुळे उत्तर मिळत नाही. एक तर तुम्ही निवडलेलेच नाही, किंवा तुमच्या देवाला तुम्ही इकडे एक हात मारून, तिकडे एक हात मारून, इकडे एक हात मारून, असे एखादा तर कुठेतरी बसून जाईल असं म्हणून जर तुम्ही एक विकल्प बनवून येशूला ठेवलं तर कदाचित उत्तर मिळणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही काय मागतात हे तुम्हाला कळत नाही. जे योग्य गोष्ट आहे, जे देवाची इच्छा आहे तुमच्या आणि माझ्याबद्दल, जर तुम्ही ते मागत आहे, कदाचित उशीर लागत, कदाचित 38 वर्षाच्या दुखणेकरीसारखी आमची परिस्थिती होऊ शकते. कदाचित अब्राहमासारखं आपल्याला माहिती आहे 75 वर्षे त्याला अभिवचन मिळालं आणि 100व्या वर्षी त्याला मुलगा झालेला आहे. तर कदाचित 25 वर्ष, अनेक वर्ष लागणार. परंतु मला सांगू द्या, देवाने जर तुम्हाला निवडलेलं आहे तर तो तुम्हाला देणार, देणार आणि देणार. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण की तो जग कदाचित लेट होऊन जाईल. अनेकदा असं होतं की बिचाऱ्याने न्याय करता करता लोक मरूनच जातात. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथी पिढीला न्याय मिळतो. तर बिचारे मागणारे मरून जातात, ती दुसरी पिढी लढते, मग तिसरी पिढी कोर्टात जाते, कुठेतरी तेव्हा न्याय मिळतो. तोपर्यंत सगळं काही पाणी वाहून गेलेलं असतं. हो प्रियांनो, या जगामध्ये होतं. परंतु देवाला माहिती आहे हा किती दिवस जगणार आणि ह्याला कधी न्याय द्यायला हवा. आणि यासाठी प्रियांनो, यासाठी की तुम्ही आणि मी ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. एक आणखी न्यायाधीश आपण जर जेव्हा दुसऱ्या राज्यामध्ये बघतो, आणि त्यामध्ये दुसरे राज्य याच्या मध्ये जेव्हा अध्याय 4 मध्ये बघतो की अलिशा आहे आणि एक तिच्या जवळ देखील एक विधवा आलेली आहे, आणि विधवेच्याकडे जेव्हा तो जातो आणि ती म्हणते, 4था अध्याय, दुसरे राज्य 4था अध्यायामध्ये, तेव्हा अलिशाकडे ती गराहने करते की तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचा भय बाळगणारा होता. माझा पती जो देवाचा भय बाळगणारा होता, अलिशा संदेष्टा तुझा सेवा करणारा होता, तो मरण पावलेला आहे. तो मरण पावलेला आहे. आणि त्यामुळे मला ही गोष्ट कळालेली आहे की आता मी विधवा झालेली आहे, परंतु मला 2 मुलं आहेत. तर हिची परिस्थिती वेगळी आहे. हिच्याकडे जरी पती मरण पावला परंतु मुलं 2 आहे. कदाचित काही विधवेंच्या अशी अवस्था असते की त्यांचे काही मुलं आहे, त्याच्यावर ते आपलं जीवन पुढचं प्लॅनिंग ते करतात. आणि अशा प्रकारे ती करत असताना, परंतु तिच्या डोक्यावर एवढं कर्ज आहे की सावकार म्हणतो, जर तू ते कर्ज चुकता केलं नाही तर आम्ही त्या दोन्ही पुत्राला घेऊन त्यांना दास म्हणून कामाला लावू किंवा विकून टाकू. म्हणजे आता या कर्ज पण आहे, नवरा पण मेलेला आहे,
मुलं असले तरी डोक्यावर कर्ज आहे, आणि जर कर्ज फेडलं नाही तर ते जे 2 मुलं आहे जो तिच्या फ्युचर किंवा पुढच्या दिवसामध्ये आधार होते, त्यांना देखील दास म्हणून घेऊन जाण्यात येणार होता आणि ती पूर्णपणे एकटी पडणार होती. अशी अवस्था तिथे निर्माण झालेली आहे. हो प्रियांनो, आज तुम्ही, तुमचे मुलं आहे, तुम्ही एकटे आहात, परंतु मुलं देवाने ठेवले, परंतु मुलं कोणत्या तरी बंधनात अडकलेले मुलं आहे, परंतु ते कुठेतरी जखडले गेलेले आहे, त्यांना धरण्यात आलेलं आहे आणि त्याचा देखील आधार उरलेला नाही, हे स्पष्ट दिसत आहे. मग आम्ही करायचं तरी काय? माझ्या पतीने आम्ही देवाची, जिवंत देवाची सेवा केलेली आहे आणि आता ही वेळ आमच्यावर आलेली असताना आम्ही काय करावा असा प्रश्न ती विधवा स्त्री त्या दास अलिशाला विचारते. हो प्रियांनो, आज तुम्ही आणि मी देखील त्याच अपेक्षेने या वचनाकडे आणि देवाकडे बघत आहोत की आम्ही आमच्या घरच्याने, माझ्या पतीने तुझी तर सेवा केलेली देवा. मग ही का वेळ आलेली? एक तर मी विधवा झाली, ठीक आहे, एक माझे आधार होते माझे मुलं आणि ते देखील आज निघून गेले, तर मग मी काय करणार? मी कसं जगणार? माझी अवस्था काय होणार? मला मरण्याच्या शिवाय काही उपायच राहिलेला नाही असं स्पष्ट दिसतं. आणि अशा समय अलिशाने काय केलेलं आहे? अलिशाने जे काय केलेलं आहे की तुझ्या घरात काय आहे? मग ते म्हणते 1 घडा तेलाचा आहे आणि त्यानंतर शेजारा पाजारांच्याकडून भांडी आणून त्या एक तेलाचं त्याने बहुत असं तेल करून त्या तेलाच्या विक्रीच्या द्वारे त्यांचं कर्ज घालवण्याचं काम केलं. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो, आज देव म्हणतो तुझ्याकडे काय आहे? हालेलुया. मुलांच्याकडे नको बघू, मुलांची सुटका करण्यासाठी तुझ्याकडे काय आहे? आणि ती म्हणते माझ्याकडे तेल आहे. हो प्रियांनो, तेल म्हणजे कशाचं प्रतीक आहे? पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. देव तुम्हाला आणि मला विचारत आहे, मुलं जाऊ दे, निश्चितच नवरा देखील गेलेला आहे, गरिबी आहे, अडचण आहे, मृत्यूच्या दाराशी तू पोहोचलेली, परंतु तुझ्याकडे एक गोष्ट अद्याप पण आहे आणि तो आहे देवाचा आत्मा, पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड. आणि तो आत्मा परत एक वार मला दिसत असताना तुला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही, कारण की तू सेविक आहे, तुझा पती सेवक होता. प्रेज द लॉर्ड. मी नुसतं तुझी सुटका करणार नाही, तर तुझ्या मुलाबाळांची देखील सुटका करणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस, गरज हीच आहे की तेल आम्ही देवाच्या हाती देण्याची गरज आहे, परिस्थिती आम्ही देवाच्या हाती देण्याची गरज आहे, वार्ता आम्ही देवाच्याकडे करण्याची गरज आहे. जेव्हा देव बघतो की ही स्त्री विश्वासू आहे. आता येशूने काय सांगितलं की ते जर निश्चितच देवाचे लोक आहेत तर ती प्रार्थना ऐकण्याची. ही स्त्रीची, पतीची आणि तिची सेवा मान्य आहे म्हणून ती प्रार्थना ऐकण्यात आली. आज परत एक बार समस्या, प्रॉब्लेमसाठी तुम्ही प्रार्थना करत आहात, देवाकडे विनंती करता, परत एक बार हृदय तपासून पहा, परिस्थिती तपासून पहा की खरोखर मी देवाची सेविका, देवाची दासी, देवासाठी आपलं जीवन अर्पण करून त्याची प्रार्थना करणारे, त्याच्यासाठी बायबल वाचणारे खरोखर विश्वासू अशी आहे किंवा नाही. आणि जर नाही तर सर्वप्रथम ह्यात बदल घडण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. मी प्रार्थना करू ती बरोबर आहे, परंतु तुम्ही विश्वासूच नाहीये, तुम्ही येशूमध्ये नाहीये. तुम्ही हेच म्हणता कोणतरी येईल माझ्यासाठी प्रार्थना कर, कोणतरी येईल आणि यस, अलिशा येणार, सेवक येणार, परिस्थिती बदलणार, परंतु तुझ्या घड्यामध्ये तेल आहे का? तुझ्या जीवनामध्ये पवित्र आत्मा आणि देवाचं काम आहे का? आणि जर नाही तर सर्वप्रथम ते विश्वासू पण तुला निर्माण करण्याची गरज आहे. नुसतं प्रार्थना करून चालणार नाही, तर खऱ्या अर्थाने आज त्या स्त्रीला, आम्हाला समर्पित येशूला होण्याची गरज आहे. तर ती वारंवार केलेली प्रार्थना आज नाही तर उद्या ऐकली जाणार आहे. परंतु लोक म्हणतात नाही, ती प्रार्थना ऐकली ना, मग ते सगळी परिस्थिती बदलली ना, मग आम्ही येशूच्या मागे चालू. प्रियांनो, कदाचित 1-2 वेळेस घडले तसं, कदाचित समस्या दूर येईल, परंतु ती सार्वकालिक किंवा नेहमीसाठी समस्या दूर करणारी नाही. आणि यासाठी प्रियांनो, ही बाब जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे करत असताना आणखीन देखील 2 बाब करणे, की नुसतं आपल्या गरजेसाठी मागू नका. आपल्या गरजेसाठी मागू नये. काही लोक म्हणतात प्रभू मला पैसा दे, मला नोकरी दे, माझ्या मुलांचं बरं कर, माझं असं कर. ही स्वार्थी प्रार्थना, ही स्वार्थी प्रार्थना देखील देवाला आवडत नाही. आज आपण चेन पिरियड साठी आलेलो आहे आणि चेन पिरियड साठी आम्ही नुसतं आपल्यासाठी प्रार्थना करणार आहे का?
नाही, एखाद्याला मी म्हटलं हे चला तर तो स्वतःसाठीच करेल का प्रार्थना? दुसऱ्याला सांगितलं तोही स्वतःसाठी प्रार्थना करेल का? तिसऱ्याला सांगितलं तोही नाही करणार. कारण की आम्हाला बहुत असे विषय आमच्या शिवाय जगामध्ये, आम्ही एक मंदिराचे घटक आहोत. आणि आपण हे मागील संदेशमध्ये ऐकलेले की पवित्र शास्त्रामध्ये 150 वेळेस एकमेकांसाठी, वन अनादर, इच अदर हा शब्द आलेला आहे. म्हणजे तुम्हाला या मंडळीमध्ये एक सभासद म्हणून नव्हे, एक मंडळीमध्ये एक सदस्य म्हणून नव्हे किंवा मेंबर म्हणून नव्हे, तर तुम्हाला या मंडळीच्या कुटुंबामध्ये एक घटक म्हणून येशूने ठेवलेले. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे तुम्ही जरी आपल्या त्या देहिक घरासाठी नाही मागत आहे, परंतु कुटुंबातल्या इतर व्यक्तीसाठी मागतात, तेव्हा ती देव प्रार्थना ऐकतो. प्रेज द लॉर्ड. तुमची प्रार्थना स्वार्थी नाही. तुम्ही बघतात की मी माझ्यापेक्षा इतर लोक हे दुःखात आहे, क्लेशात आहे, प्रभू मला विश्वास आहे, माझा गुप्तदर्शी पिता माझी परिस्थिती जाणतो, परंतु तो म्हणतो तुला जे सर्व काही परिस्थिती दिसत आहे त्यांच्यासाठी तू केव्हा प्रार्थना करणार? कारण की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली, त्याने आपल्या एकुलता एक पुत्र पाठवला. ख्रिस्ती लोक, विश्वासणारे लोक जे देवाची भक्ती करतात, त्यांचे वैशिष्ट्य काय आहे? ते काय करतात? जी प्रीती पित्याने जगावर केली, पुत्राने जगावर केली, तीच प्रीती ते जगावर करतात. तीच प्रीती ते जगावर करतात. आणि स्वतःचा सुख, समस्या यापेक्षा ते इतरांना प्राधान्य देतात, आणि त्यामुळे त्यांची प्रार्थना ऐकली जाते. आज तुम्ही स्वतःसाठी असे विधवा जरी कदाचित स्वतःसाठी मागत असाल, तुम्ही म्हणणार पाळक साहेब आमची परिस्थितीच तेवढी सिरियस आहे, आम्ही आमच्यासाठी मागणार नाही तर आम्ही तसंच कॉलेप्स होणार. तेच प्रभू म्हणतो, ठीक आहे ना, परंतु नुसती तीच प्रार्थना करतात, रात्रंदिवस तीच प्रार्थना करतात की मला दे, मला दे, मला दे. तर मग हे तुमचं विश्वासून जीवन नाही, हे स्वार्थी जीवन आहे. आणि स्वार्थ हा स्वार्थी नसतो, हा त्याग करणारा आणि देणारा असतो, घेणारा नाही. आज प्रियांनो, आपण प्रार्थना करत असताना आपल्या कौटुंबिक प्रार्थना, वैयक्तिक प्रार्थना, मंदिरातली प्रार्थना ही याच्यामध्ये आपलं तर आहेच, परंतु इतर सर्व बाबीचा समावेश असणं गरजेचं आहे. तेव्हा ती प्रार्थना देव त्वरित ऐकतो. आणि यासाठी आपल्याला ही लिस्ट की पहिले तिमोथी 2 अध्याय आणि 1 वचन याच्यामध्ये संत पाऊल देखील काही एक विशेष गोष्ट म्हणतो. पहिले तिमोथी 2 आणि अध्याय 1 मध्ये संत पाऊल काय म्हणतो बघूया. की तर सर्वात प्रथम हा बोध मी करतो की सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकार स्तुती करावे. सर्व माणसांसाठी. संत पाऊल काय म्हणतो? वर टायटल आहे सार्वजनिक उपासनेबद्दल सूचना. की तुम्ही जेव्हा मंदिरात येतात तेव्हा तुम्ही स्वतःसाठी तर प्रार्थना करण्यापेक्षा काय लिहिलेलं आहे तिथे, सर्व माणसांसाठी विनंत्या घ्या, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांच्यासाठी रदबदली करा, आणि मग देवा तुम्हाला दिलेलं आहे आणि मला त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर मला आणि त्यांना देखील दिलं, त्याबद्दल तुला धन्यवाद करतो. हे प्रार्थनेचं आणि सार्वजनिक ख्रिस्तीमय जीवनाचं काय आहे, ध्येय आहे. प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारच्या प्रार्थना ऐकले जातात. आणि ह्यासाठी प्रियांनो, ही प्रार्थना जर तुमच्या जीवनात दिसते तर मला सांगू द्या, खूप वेळ देव लावणार नाही. प्रेज द लॉर्ड. खूप देव वेळ लावणार नाही. इतके दिवस आपण म्हणूया, प्रभू मी माझ्यासाठीच मागितलं, प्रभू माझ्या घरासाठीच मागितलं, प्रभू माझ्या मुलांसाठीच मागलं, प्रभू माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मागितलं, परंतु आता मी त्याबरोबर इतरांसाठी देखील प्रार्थना करणार, इतर लोकांसाठी देखील माझ्या प्रार्थनेमध्ये समय देणार. आणि मला सांगू द्या, जर तुम्ही तसं करत आहात तर तुमची प्रार्थना आज नाही तर उद्या निश्चित ऐकली जाणार आहे. कारण की आमचा न्यायाधीश देव हा अन्याय नाही. प्रेज द लॉर्ड. तो प्रत्येकाचा न्याय करण्यासाठी बसलेला आहे. आणि ही बाब महत्वाची आहे. आणि याकोब याचा 5 अध्याय 16 वचनामध्ये याकोब अशा प्रकारे म्हणतो, तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. काय लिहिलेलं आहे बरं? एकमेकांसाठी प्रार्थना करा. बोला, एकमेकांसाठी प्रार्थना करा. निरोगी होण्यासाठी एकमेकांसाठी प्रार्थना करा. आणि पुढे लिहिलेले, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. तेव्हा तुम्ही धार्मिक बनणार,
तेव्हा तुम्ही देवाची लोक बनणार. जेव्हा तुम्ही काय करत आहात, तुम्ही तर प्रार्थना करत तर आहात, तुम्हाला आरोग्य पाहिजे आहे, परंतु त्याने सांगितलं की तुम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करता, तेव्हा ही प्रार्थना नीतिमानाची प्रार्थना होते. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणता माझे माझे नीतिमानाची प्रार्थना ही स्वार्थी प्रार्थना, आणि स्वार्थी प्रार्थना देव ऐकत नाही. परंतु धार्मिकतेची प्रार्थना माझे लोक माझे धावा करत आहे. का करत आहे? कारण की ते स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त मागत आहे. आणि ही वृत्ती मंदिरामध्ये जेव्हा दिसून येते तेव्हा त्या लोकांना उत्तर मिळतं. प्रभूला धन्यवाद असो. आमच्या मंदिरामध्ये अनेक जण आता ह्या दिवसामध्ये साक्ष देतात आणि पुढे येऊन म्हणतात की मी या बहिणीसाठी, मी या कुटुंबियासाठी, मी या भावासाठी, मी या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि ती प्रार्थना ऐकली. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस. अनेकांसाठी ते प्रार्थना करतात, देव त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देते. ते अशा नाही म्हणते की पाळक साहेबांनी किंवा ह्यांनी किंवा ब्रदरने किंवा सिस्टरने प्रार्थना केली, मी जाऊन प्रार्थना केली. यस प्रियांनो, ही कितीतरी आनंदाची आणि विश्वास जीवनाची बाब आहे की ह्या दिवसामध्ये लोक प्रार्थना करत आहे, इतरांसाठी प्रार्थना करत आहे, आणि देव त्यांना आरोग्य देते. आणि जर त्यांना देते तर तुम्हाला देणार नाही का? देणार नाही का? निश्चितच देणार आहे. परंतु तुम्ही नुसतं घरातच बसता तर रडत बसता, पाळक साहेब आम्हाला कोणी नाही, पाळक साहेब आमची परिस्थिती, पाळक साहेब असं आहे, पाळक साहेब तसं आहे. निश्चितच आहे गंभीर परिस्थिती, परंतु त्याच्या बाहेर एक जग आहे जे देखील देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. ते देखील तुमचं कुटुंब आहे, ते देखील तुमचे प्रियजन आहे, ते तुमचे भाऊ आणि बहीण आहे, ते देखील तुमचे शेजारी आहे. त्यांच्यासाठी तुम्ही मागा, त्यांची परिस्थिती जा ऐका, बघा. तुम्हाला वाटेल कुठेतरी अरे माझं दुःख तर त्यांच्यापेक्षा कमी आहे, त्यांची समस्या माझ्यापेक्षा मोठी आहे, मला आता त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणतो आपण म्हणतो अहो काय सांगावं पडतं, काय ऐकावं, आमचंच ऐकावं, तुम्ही आमचंच ऐका. आमच्यासारखं दुःखी, आमच्यासारखं टेन्शन, आमच्यासारखं गरीब, आमच्यासारखं लाचार, आमच्यासारखे अनाथ, आमच्यासारखे विधवा जगात एकच आम्ही आहोत. आणि आम्ही करतो, आणि मग एकमेकांसाठी प्रार्थना कोण करत? आणि ती प्रार्थना निश्चितच एक विश्वासू प्रार्थना होत नाही. ती प्रार्थना निश्चितच धार्मिकतेची प्रार्थना होत नाही, आणि त्यामुळे ती वर्षानुवर्ष केली तरी ऐकली जात नाही. आणि यासाठी प्रेरणा आज जेव्हा आपण चेन प्रेयर मध्ये जाणार आहोत, ती चेन प्रेयरची प्रार्थना आपण इतरांसाठी करणार आहोत. आणि ही धार्मिकतेची प्रार्थना असल्या कारणाने नीतिमानाची प्रार्थना, बोला, नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. प्रबळ असते. कदाचित त्वरित नाही मिळणार, परंतु देव योग्य समय देणार म्हणजे देणार आहे. एलियाकडे त्यांनी उदाहरण दिलंय की एलियाने म्हटलं की पाऊस पडू नये. पहिले काय सांगितलं त्याने? पाऊस पडू नये. तर किती वर्ष पाऊस नाही पडला? किती वर्ष? 3.5 वर्ष पाऊस पडला. आणि परत त्यांनी प्रार्थना केली, परत पाऊस पडला. प्रेज द लॉर्ड. आता पाऊस काय नुसतं एलिया म्हणत माझ्याच अंगावर पाड असं म्हणत होता का? एलिया म्हणत होता की नाही माझ्याच अंगावर पडू दे, जगावर कुठे पडला तरी चालेल? नाही, पावसासाठी प्रार्थना करत असं एलियाला पाण्याची गरज पेक्षा त्या राष्ट्राला पाण्याची गरज होती किंवा नव्हती, आणि त्यासाठी एलिया राष्ट्रासाठी प्रार्थना करत होता, आणि त्यामुळे त्याला नीतिमान म्हटलंय आणि त्याची प्रार्थना ऐकण्यात आली. प्रेज द लॉर्ड. परंतु पुढे त्याने काय सांगितलंय की तो तुमच्या आणि माझ्यासारखा होता. हे पण सांगितलंय, तुमच्या आणि माझ्यासारखे होता. यस प्रियांनो, प्रभूला धन्यवाद असो की आपण म्हटलं या वर्षी बहुत पाऊस पडला पाहिजे, बहुत पाऊस पडला. आता आपल्याला कशाची गरज आहे? प्रार्थना करायची, प्रभू पाऊस थांबव, प्रभू. आणि ही संधी देव तुम्हाला आणि मला देत आहे. प्रेज द लॉर्ड. मागील काही वर्षांपासून 100च्या वर पाऊस जात नव्हता, यावर्षी 150% पाऊस झालेला आहे. खरोखर नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते. देव तुम्हाला आणि मला नीतिमान आणि धार्मिक बनवू इच्छितो, मागणारे भिकारीने. रिपीट करतो, देव तुम्हाला आणि मला नीतिमान असं बनवतो की तो देतो. प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला भिकारी म्हणून घेतो, द्या 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 द्या, माय मला देव माय असं नाही बनवायचं. आणि मला खूप आनंद वाटतो की जगामध्ये सर्व धर्माचे भिकारी दिसतात, ख्रिस्ती दिसत नाही. दिसतो का तुम्हाला? कधी दिसला का भिकारी भेटला का असं येशू के नाम पे दे दे असं म्हणणार कुठे दिसला का तुम्हाला? सांगा.
कारण की मुळात ते लोक आहो ज्यांना विश्वास आहे आम्ही घेण्यासाठी नव्हे तर आम्ही देण्यासाठी निर्मित झालेलो. प्रेज द लॉर्ड. आम्हाला आज धन नाही, आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे अडचणी आहे, आमच्याकडे समस्या आहे, परंतु माझा देव जो स्वर्गात बसलेला आहे, ज्याने सर्व जग निर्माण करा, तो आज नाही तर उद्या मला देणार. प्रेज द लॉर्ड. ह्या विधवी स्त्रीला माहित होतं मी वारंवार आग्रही प्रार्थना करत राहिली तर रणजित आलेला हा न्यायाधीश मला उत्तर देणार, आणि तिला एक रस्ता सापडलेला आहे की वारंवार मी आग्रही प्रार्थना करत राहणार. हो प्रियांनो, तुम्हाला आणि मला देखील आज जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आग्रही प्रार्थनेची, परसिस्टंट प्रेयरची गरज आहे. आणि ती प्रार्थना नाहीये नुसती, ही भिकाऱ्याची प्रार्थना नाही, ही धार्मिक व्यक्तीची, नीतिमान व्यक्तीची प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस. परंतु ह्या प्रार्थनेमध्ये एक वैशिष्ट्य हे आहे, त्याचं वैशिष्ट्य हे आहे की ती प्रार्थना करत असताना ही प्रार्थना स्वार्थी नाही, त्याचं इतरांसाठी देखील प्रार्थना करतो. आणि त्यामुळे त्याला जेव्हा उत्तर मिळतं तेव्हा तो आशीर्वादी ठरतो. पहिले शमूएल 12:23 मध्ये शमूएल काय म्हणतो, पहिले शमूएल 12:23 मध्ये, आणि मग मी संपवतो. कोणीतरी ज्यांना सापडलं त्यांनी वाचावं. पहिले शमूएल 12वा अध्याय आणि 23 वचनामध्ये शमूएल एक महान सेवक होता. जसं अब्राहमाने प्रार्थना केली आणि उत्तर मिळालं 25 वर्षानंतर, परंतु देवाने उत्तर दिलं. इसाक त्याला झालेला आहे, तो राष्ट्रपिता झाला. इयोबाच्या बद्दल परमेश्वर म्हणतो की तू प्रार्थना केलं तर तुझ्या निश्चित मित्रांचं मी भलं करीन, त्यांचे पाप क्षमा करील. आणि शमूएल काय म्हणतो बघा, सापडला पहिले शमूएल 12:23. तुम्हासाठी प्रार्थना करायची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडव. प्रेज द लॉर्ड. बघा शमूएल काय म्हणतोय की मी जर तुम्हासाठी प्रार्थना केली नाही तर हा काय आहे, गुन्हा आहे, अपराध आहे, पाप आहे. बघा ही फार मोठी गोष्ट शमूएल इथं बनत आहे की मी जर स्वतःसाठी मागतो, माझ्यासाठी हे पाप आहे, हे योग्य नाही. शमूएल म्हणतो की मी ते करणार नाही, मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आणि हा अपराध माझ्या जीवनामध्ये येता कामा नाही. यस प्रियांनो, आज ह्यामुळे जेव्हा आपण या प्रार्थनेच्या विषयावर जात आहोत तेव्हा ही बाब, हा अपराध तुमच्या आणि माझ्याकडून घडतो काय? माझ्या मुलांना हे दे, माझ्या घराला हे दे, माझ्या कुटुंबियाला हे दे, मला नोकरी दे, मला घर दे, मला पैसा दे, माझ्या मुलांचं सगळं आपण जर करत आहोत हा अपराध आहे. हा पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला शिकवतं, आणि त्यामुळे मग तो म्हणतो मला कळालेला आहे हा अपराध मी करणार नाही, कारण की मी देवाचा आहे. प्रेज द लॉर्ड. मी देवाचा सेवक आहे, मी देवाचा संदेश आहे, देवाला माझी गरज माहित आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु ते लोक ज्यांच्यासाठी मी प्रार्थना करते ते कदाचित देवामध्ये नाही, ते देवाला ओळखत नाही, ते देवाच्याकडे कशी प्रार्थना करायचं त्याला माहित नाही, म्हणून त्यांच्यासाठी मी प्रार्थना करणार. प्रेज द लॉर्ड. माझी तर प्रॉब्लेम ऑलरेडी देवाने सॉल्व्ह केलेली, कारण की मी विश्वासू आहे. माझ्या मनात पण मी काही म्हटलं नाही तरी देव कल्पनेने, बुद्धी आणि कल्पनेच्या पलीकडे मला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या देवाला माझी गरज नसती, माहित नाही, तर त्याचं उत्तर पण त्याने ऑलरेडी दिलेलं आहे. त्यामुळे मी नुसता प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद म्हणणार आहे, कारण की मला माहित आहे मागण्याच्या अगोदरच माझा देव मला देतो आणि त्याबद्दल त्याची स्तुती असो. आणि ह्यासाठी प्रियांनो ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की आम्ही परमेश्वर आणि त्याचा देव या व्यक्ती जे आहेत ते जेव्हा प्रार्थनेच्या द्वारे करतात. आध्यात्मिक जीवनामध्ये नेहमीच म्हटलं जातं की प्रार्थना तुमचा आणि माझा श्वास आहे. जे लोक प्रार्थना करत नाही ते आत्मिकरित्या मेलेले लोक आहे. जे प्रार्थना करत नाही ते आत्मिकरित्या मेलेले लोक आहे. जे तेच प्रार्थना करतात. काही लोकांची प्रार्थना जर तुम्ही बघितली ना, तो 10 वर्षा पहिले पण तीच प्रार्थना करत होते ना आज पण तीच प्रार्थना करत आहे. 10 वर्षा अगोदर 10 मिनिटं प्रार्थना करत असते ना आज पण 10 मिनिटं करतात प्रार्थना. काहीच चेंज नाही झालं त्यांच्या प्रार्थनेत. तेच डायलॉग. आता त्यांचे मुलं बाळ तेच डायलॉग वापरायला लागले. मम्मी डॅडी अशी प्रार्थना करतात, मी तसेच करतो. त्यांचे नातवंड तेच कशी प्रार्थना करतात, कारण त्यांना कळतं हीच प्रार्थना खरी आहे. हो प्रियांनो, ही प्रार्थना जी आहे ती
धार्मिकतेची प्रार्थना निश्चितच नाही. आणि अशा प्रकारची प्रार्थना म्हणजे काय? तुम्हाला ऑक्सिजन लावलेला मास्क आहे, कारण की त्याच्यावर तुम्ही जगत आहात. परंतु तुम्हाला नॉर्मल श्वास जर घेण्याची गरज आहे तर तुम्हाला नॉर्मल प्रार्थना करावी लागेल. प्रेज द लॉर्ड. देवाने तुम्हाला डोळे दिलेले आहेत, सगळ्यांना डोळे आहे ना? देवाने तुम्हाला कान दिलेले आहे, देवाने तुम्हाला मुख दिलेले आहे, आणि त्यामुळे काय बोलायचं, काय ऐकायचं, काय सर्व काही करतं तुम्हाला. आणि सर्व काही दिसत देवाने दाखवत काय? परिस्थिती काय तू बघ, परिस्थिती काय आहे तू ऐक, आणि मुखातून तू प्रार्थना कर, हृदयापासून तू प्रार्थना कर. प्रेज द लॉर्ड. हे देव का दाखवत आहे तुम्हाला? का समाजामध्ये येते, का मंदिरामध्ये येते? इतर लोकांच्याकडे बघ, इतर लोकांच्या समस्या आहे. आज आपण चेन प्रेयर मध्ये अनेक समस्या घेऊन जाणार आहोत. हे नुसतं मंदिरामध्ये नाही तर आम्हाला घरी देखील प्रार्थना करायची. प्रेज द लॉर्ड. आम्ही दर रविवारी इथे येतो आणि पाळक साहेब निश्चित सांगतात की आम्हाला या 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 विषयावर प्रार्थना करायची. बरोबर आहे ना? प्रार्थना करणाऱ्याला माहित असतं आम्हाला काय प्रार्थना करायची, परंतु तरी देखील पाळक साहेब रिपीट करतात. का करतात? यासाठी की तुम्ही या विषयावर घरी जाऊन प्रार्थना करा. हे सगळे माझ्या विषय आहे का? माझ्या घरच्यासाठी म्हणतो का मी? नाही. हे जागतिक विषय असतील, आमच्या राष्ट्रासाठी असतील, आमच्या समाजासाठी असतील, आमच्या अडचणीसाठी असतील, आमच्या मंडळीच्या विविध घटकांसाठी असतील, आणि या सर्व विषयासाठी नुसते मंदिरातच नव्हे तर आम्ही घरी देखील प्रार्थना करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. यासाठी जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या प्रार्थना करता तेव्हा देव नुसती प्रार्थना ऐकत नाही, त्याचं उत्तर देत नाही, तर तुमची बाजू देखील स्ट्रॉंग होते, कारण की ही प्रार्थना आता नीतिमानाची, धार्मिकतेची प्रार्थना म्हणून जाते. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो आज तुम्हाला आणि मला ही जाणून घ्यायला पाहिजे की वचन 1 कोरिंथ 15:19 मध्ये लिहिलं की आपल्या या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर आपण सर्व माणसांपेक्षा लाचार असे आहोत. आपण या आयुष्यात केवळ ख्रिस्तावर आशा ठेवणार आहे तर आपण सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहोत. यस, आम्हाला विश्वास जरी ख्रिस्तावर असला परंतु आम्हाला प्रार्थना जी आहे ती सर्वांसाठी करायची. आम्ही लाचार नाही. आम्ही लाचार आहोत का? आम्ही भिकारी आहोत का? आमच्याकडे काही नाही. यस, जगिकरित्या कदाचित आमच्याकडे धन नाही, कौटुंबिकरित्या आमच्याकडे आम्ही एकटे पडलेलो आहोत, कदाचित परिस्थिती आमच्याकडे विपरीत आहे, परंतु आमच्याकडे एक मोठी ताकद आहे. ती ताकद ही आहे की आमच्या बाजूने देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देव जर मला अनुकूल आहे तर मला कोणी देखील जगामध्ये प्रतिकूल नाही. ही आमची ताकद आहे. आणि त्यामुळे आमचे लोक हात पसरत नाही तर हाताने देतात. ख्रिस्ती लोकांची वैशिष्ट्य आहे की नेहमी ते समाजासाठी कार्य करतात आणि समाजासाठी झटतात आणि समाजासाठी नेहमी प्रयत्न करतात. प्रेज द लॉर्ड. कारण की त्यांना माहित आहे आम्हाला, आमच्या हाताला आणि आमच्या प्रार्थनेला उत्तर देणारा देव जो आहे तो सर्व जगाचा देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ती ताकद घेऊन मला अनुकूल असलेल्या देवाची मी प्रार्थना करणार. आणि यासाठी प्रियांनो तुम्ही मागणारे असू नका तर तुम्ही देणारे असावं. कोणता पण देश जो आहे, कोणती पण कंट्रीज आहे, जर नुसती आयातच इम्पोर्टच करत राहिली, म्हणजे नुसतं मागवत राहिली तर त्यांचा खजानाच रिकामा होऊन जाईल. विकत घेतात त्यांना काय करावं लागत? नुसतं इम्पोर्ट नाही तर एक्सपोर्ट पण करावं लागतं. यासाठी की आपला पैसा तिकडे जाईल, त्यांचा पैसा आपल्याकडे. आपण नुसतं मागत राहिलं तर तुमचं कल्याण होणार नाही. तुमच्या देश आता युरोप, अमेरिका काय श्रीमंत आहे? कारण की त्यांचं इम्पोर्ट कमी आणि एक्सपोर्ट जास्त. इंडियाचं उलट. इंडियामध्ये मागवतात जास्त आणि देतात कमी, कारण की त्यांच्याकडे विकण्यासाठी नाही. हो प्रियांनो, आज तुम्ही नुसतं मागणारे नव्हे तर देणारे देखील असावं. प्रेज द लॉर्ड. नुसतं इम्पोर्ट करणारे नव्हे तर एक्सपोर्ट करणारे व्हावं. प्रेज द लॉर्ड. ही देवाची इच्छा आहे. ही देवाची इच्छा आहे, कारण की तुम्हाला देवाने एक्सपोर्ट क्वालिटीज बनवलेली आहे. तुम्ही मेड इन इंडिया पण नाही, मेड इन USA नाही, मेड इन चायना नाही, तुम्ही मेड इन गॉड आहात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परत एकदा रिपीट. तुम्ही मेड इन इंडिया नाही, मेड इन चायना नाही, मेड इन US नाही, तर तुम्ही मेड इन गॉड आहात, मेड इन जिजस आहात. आणि त्याला सर्वकडे डिमांडच आहे. प्रेज द लॉर्ड. कुठे देखील गेली तर ही करन्सी आणि हे प्रार्थना कधी अपयशी ठरणार नाही. कदाचित मेड इन इंडिया, कदाचित मेड इन US, कदाचित मेड इन चायना बंद पडतील, पण मेड इन जीजस कधी बंद पडणार नाही. कारण की ती
देण्याची ताकद देवाने तुम्हाला दिलेली आहे. आणि जर ती दिलेली आहे तर त्याचा वापर तुम्ही करा. विधवा ही स्वतःला एकटी समजत होती, परंतु विधव्याला एक उपाय सुचला की मी धार्मिक आहे, मी वारंवार त्या जजकडे गेली, न्यायाधीश गेले तर जज माझा न्याय करेल. पण येशू ख्रिस्त त्या लोकांच्याकडे बघून म्हणतो की जर 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 हा अन्याय न्यायाधीश अशा प्रकारे रंजित येऊ नये म्हणून जर तिला तिला घेतो आणि तिचा न्याय करतो तर मी तर तुम्हाला प्रीती करतो. प्रेज द लॉर्ड. आणि माझे भक्त माझ्याकडे रडत आहे, अश्रू ढाळत आहे आणि माझे भक्त माझ्याकडे मागत आहे, मी देणार नाही काय? निश्चितच देणार आहे. मग उशीर का लागत आहे? उशीर लागायचं कारण हेच आहे की तो समय अद्याप आलेला नाही. योग्य समय नुसतं देणारच नाही, बहुत असं देणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परंतु अनेकदा आपण म्हणतो की प्रभू पहिले मला मिळू दे, मग बाकीच्या लोकांचा विचार कर. परंतु आपल्याला काय करायचं? प्रभू मला तर माहिती आहे मला तू आज नाही तर उद्या देणार, परंतु हे लोक मला दिसत आहे ते खूप गरजवंत, प्रभू त्यांना तू दे. प्रेज द लॉर्ड. त्यांना तू प्रथम दे, माझ्या शेजाऱ्यांना दे, माझ्या बहिणीला दे, माझ्या भावाला दे, माझ्या मंदिराच्या भक्ताला दे, माझ्या प्रियजनाला दे, माझ्या महाराष्ट्र राज्याला दे, माझ्या इंडियाला दे, माझ्या देशातल्या गरिबांना दे, माझ्या देशातल्या अन्याय होणाऱ्या स्त्रियांना तू दे. आणि देव त्यांना जेव्हा देतो तेव्हा तुम्ही रिकामे राहणार नाही, कारण की जर तुम्ही देणारे आहे तर तुम्ही श्रीमंतच आहात. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो आज चेन प्रेयरच्या द्वारे आपण विविध विषयाला घेऊन जेव्हा इथे प्रार्थना करतो त्यामध्ये तुम्ही आणि मी आशीर्वादित लोक बनून जातो, कारण की आम्ही आता या प्रेयरच्या द्वारे घेणारे नाही, आम्ही देणारे बनतो. परंतु नुसतं महिन्यातून काही दिवस किंवा एक दिवस हे करणं पुरेसं नाही, कारण की प्रार्थना आपण सकाळ संध्याकाळ कौटुंबिक वैयक्तिक सर्व प्रकारच्या प्रार्थना करत असताना हे विषय आपण आपल्या मनामध्ये ठेवा आणि देवाच्याकडे मागत राहा. निश्चितच देव देणार, म्हणजे देणारच आहे. कारण की देव तुमच्याकडे प्रार्थनेकडे बघत नाही तर तुम्ही माझे लोक आहे की नाही, प्रार्थनेच्या मागे तुमचा उद्देश काय, स्वार्थी आहे की इतरांसाठी तुम्ही प्रार्थना करता, ही बाब तो बघतो. आणि जेव्हा त्याला दिसून येतं की हा व्यक्ती स्वतःपेक्षा इतरांसाठी जास्त प्रार्थना करतो, देव म्हणतो मी आता ह्याच्या उत्तर देणार आहे, कारण की हा आधी धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी झटत आहे, मग मी इतर सर्व काही त्याला देणार. प्रेज द लॉर्ड. प्रभू करो हे सर्व आशीर्वाद तुम्हाला देव. प्रार्थना करूया. प्रभू राम धन्यवाद देतो, कारण की आज परत एक बार तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमची भेट घेतलेली आहे. तू म्हणतो मी तुला कदापि सोडणार नाही, तू म्हणतो मी कदापि टाकणार नाही. कदाचित मातेला आपल्या ताने बाळाचा विषय पडेल, परंतु मी तुला कदापि सोडणार नाही. तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. तू अग्नीतून चालशील तरी पोळावायचं नाही, तू जलातून चालशील तरी बुडावायचं नाही, कारण की मी तुझ्या बरोबर आहे. ओ येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. निसर्गातली कोणतीही ताकद, निसर्गातली कोणती परिस्थिती आमच्या विरोधात कार्य करू शकत नाही, कारण की निसर्गाला निर्माण करता येशू आमच्या बरोबर आहे. परंतु आज पित्या आमच्या प्रार्थनेमध्ये स्वार्थ आणि स्वार्थ याच गोष्टी भरलेल्या आहे. मला हे मिळावं, माझ्या मुलांना हे मिळावं. हो, विधवेने देखील त्याच प्रकारची प्रार्थना केली, परंतु विधवेची गरज ती आग्रही प्रार्थनेच्या द्वारे ऐकण्यात आलेली आहे. आज प्रभू आमची तातडीची गरज जरी आहे तरी देखील आम्हाला विश्वास आहे की आम्ही येशूच्या चरणी बसतो, आणि जे येशूच्या चरणी बसतात ते एकमेकांसाठी प्रार्थना करतात. आजच आम्ही वचनामध्ये ऐकलं, शमूएल म्हणतो की माझ्या हातून हा गुन्हा घडू नये की मी स्वतःसाठीच प्रार्थना करावी, मित्रांसाठी देखील प्रार्थना करणार. हो येशू राजा, एलियाने पवित्र ज्या प्रकारे प्रार्थना केली आणि पाऊस पडला आणि पाऊस थांबला, हे राष्ट्रासाठी ती केलेली आहे. आज प्रभू येशू मध्ये आम्हाला राष्ट्रासाठी, आम्हाला शेजाऱ्यांसाठी, आम्हाला समाजासाठी, आम्हाला आमच्या आप्तजनासाठी प्रार्थना करणं शिकवू पित्या. आमच्या प्रार्थनेमध्ये या गोष्टीचा सहभाग असावा आणि आम्ही न घाबरता न थांबता निरंतर 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 प्रार्थना करावं. असं जर आम्ही असं करतो एक दिवस येणार आहे देव मला नुसतं देणार नाही तर स्वर्गातलं कपाट उघडून शक्ती आणि सामर्थ्याच्या पलीकडे मला देव देणार आहे, हा माझा विश्वास आहे. परत एक बार आभार आणि धन्यवाद देतो येशू, या प्रार्थना सभेमध्ये तू स्वतः हजर होते आणि आमच्या प्रार्थनेचं वैयक्तिक उत्तर देते. प्रभू येशूच्या पवित्र नावात आमेन, आमेन, आमेन.
आहे.